जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशा मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आहे ना, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस सांगितला होता म्हणून सगळ्या शाळेला सुट्टी दिली होती. तर सकाळी काय मध्येच कॉलेज ठरलं की कॉलेजला यायला त्याला सुट्टी नाही. मग मी गरज लागायचं सकाळी आपलं झोपलो होतो. 8ला मेसेज आला. मी नंतर उठलो 8:30ला आणि मग नंतर म्हटलं जाऊन आता काय इच्छाच नाही जायची म्हणून मी काही गेलोच नाही रिसेसमध्ये. ते म्हटलं मग आपण रिसेसमध्ये जाऊ. म्हटलं मग मी तरी पण काही रिसेसमध्ये गेलोच नाही. म्हटलं नाही म्हणजे आता झोपतो माझं जरा, कारण की झोप जोपर्यंत प्रॉपर होत नाही चेहऱ्याला पण लगेच फरक पडतो झोप प्रॉपर झाल्यावरती. त्याच्यामुळं मग सगळं असं मी आता चाललोय नारेगावला. बघू का चाललोय आता गॅसची टाकी द्यायला, म्हणजे गॅसची टाकी आणायला. लाईट बिल भरायला गेलतो पण ते 2 वाजता बंद होतंय. मग ते बंद झालं म्हणून मग आता मला काय ते काय म्हणतात त्याला उद्या, पण आज शेवटचा दिवस होता. मग उद्या थंड भरायला लागेल. मम्मी बघायपासून मागे लागली होती. मी आलो होतो पण दादाची घ्यायला झाली. मग दादाला सोडायला आलो, मग परत वरती आलो, घरी आलो, मग परत मोबाईल ते न्यायला मग टाईमपास झाला. असा विषय झाला सगळा. त्याच्यामुळं काय आता जाऊ दे. मग आता गॅसची टाकी वगैरे घेतो, किरकोळ कारकोळ बघतो काय विषय अजून. आणि मग जिमला पण जायचे. आज काल तर खाडा घालता. मी एवढा सनकी म्हणजे गॅस न्यायला आलो. गॅसचं पुस्तक घरीच ठेवलं आपलं याचं ते पुस्तक. आता ते पण पुस्तक आलं मग गॅसची टाकी घेऊन जाईल. काही सांगायचं आता. मस्तपैकी आपली गॅसची टाकी बिकी घेतली. एकदम कसा हार्ड विषय कसा आहे, हार्ड. तर गॅसची टाकी घेतली, कपडे घातलेत तिला. मग आता ती घेतो मस्तपैकी. आपली मर्सिडीज एकदम भक्कम आहे, त्याच्यावर मागं बिगं नाही बांधायची, डायरेक्ट पुढे ठेवायची टाकीवरती. तिच्या पोटावरती द्यायचं मस्तपैकी आणि मग डायरेक्ट घेऊन जायचं. विषय हार्ड. कसा आहे विषय हार्ड. मग जातो आता मी बघतो मग अजून काय करता येते मला. एवढी भेंडी 1, 2 कॅरेट आहे. मला नेमकी जायचंय ओझरला आणि जिमला पण जायचंय. मेन मुद्दा म्हणजे जिमचा. आणि आता मला वाटलं थोडीच असेल. आता हे 2 कॅरेट आहे एवढे. आता हे न्यायची कशी, मी गाडीला मर्सिडीजला आपल्या रशी पण नाही. आता अवघड काम होणार आहे. आधीच उशीर झालाय आणि त्यात अजून काहीतरी डोकं चालत. आत्ताशी आलोय मी ओझर सगळीकडे जाऊन आलो. जर माती पण आणायची वगैरे, इथं माती आणायची थोडं घेऊन आलो. मोबाईल त्यांची जिम झाली पण माझा आज पण खाडा. मला आज पण चॅलेंज घरीच पूर्ण करावं लागेल. आणि मगाशी तर लय भारी सीन झाला होता. असा 2 पावलावरती पाऊस होता, मध्ये गॅप होता आणि तिकडं त्या साईडला लय जोरदार मुसळधार नाही लय जोरात पाऊस येत होता. इथं मध्ये काहीच नाही, माझं बारीक पाऊस. सीन मला कॅप्चर नाही करता आला कारण की मी गाडी चालवत होतो. त्याच्यामुळे आता ओम्या येतोय. म्हटलं मोबाईल बघावा. अभिनंदन आपल्या भावाला मोबाईल घेतला नवीन मोटोचा H52. मोबाईल वगैरे बघतो मी. मग चॅलेंज पण कम्प्लीट करायचे. आता पुढं पाऊस थांबलेला आहे. चाललोय मी मस्तपैकी एकदम प्रो रायडर. सगळं बोललं झालं. म्हटलं निघावा, नंतर परत मग आपल्याला काय जाता येणार नाही जर पाऊस जोरात आला. तुझो पास मरे हो की तुझो मेरे साथ. गाणं बिणं काय एक काही गाणं पाठ नाही मला, फक्त गाण्याची ना हेडलाईन पाठ असती पास म्हणजे ती लक्षात असते. दुसरा मला अख्खा गाणं म्हटलं मला दुसरं काही पाठ नाही. जल्ल आहे तेरे बाई का टॉर्च येते ना डोळ्यावरती समोरचं दिसतच नाही मला, फक्त गाण्याची हेडलाईन पाठ असते, दुसरं काही पाठच नसतं. तेवढं येतं मला बघ. असं लक्षातच राहत नाही माझ्या काही. जरा मेमरी कमी झाली पण काही विषय नाही. तुम्ही सांभाळून घ्या. मग मी आता चालू आहे घरी. आजच्या ब्लॉग इथे सेट करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.